नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. आपण पाहत आहात सकलम. आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुरू झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या राजकीय संघर्षाबद्दल. कागल विधानसभा मतदारसंघात अचानक वाढलेलं राजकीय तापमान आणि दोन बड्या नेत्यांच्यामधील थेट संघर्ष यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता याकडे लागलंय. रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मंत्री उदय सामंत यांनी कागल विधानसभा मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यातच उघड आव्हान दिलंय. यावेळी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी अतिशय ठाम शब्दात सांगितलं की आगामी काळात कागल मतदारसंघ हा पूर्णपणे शिवसेना पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला बनेल. हे विधान वरवर सहज वाटत असेल तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकल्यासारखं आहे. कागल तालुका म्हणजे परंपरेनं राजकीय दृष्ट्या सजग आणि प्रभावी नेतृत्वाचा तालुका मानला जातो. कागलमध्ये एक वेगळं राजकीय समीकरण नेहमीच आपणाला पाहायला मिळतं. त्यामुळे सध्या कागल मतदारसंघ चर्चेत आहे. कारण कागल विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून मंत्री हसन मुश्रीफ यांचा मजबूत गड मानला जातो. स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव, संघटन शक्ती आणि मतदारांशी असलेला संपर्क यामुळे मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ 6 टर्म आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या विधानामुळे भविष्यातील चुरशीच्या लढतीची ही नांदी मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यातील संघर्ष अनेक दशकापासूनचा राजकीय इतिहास राहिला आहे. हा संघर्ष म्हणजे प्रामुख्याने कागलची विधानसभा निवडणूक, हमीदवाडा साखर कारखाना आणि जिल्हा सहकारी बँकेच्या राजकारणाभोवती फिरलेला होता. आता काही दिवसापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यातील नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आता मात्र मंत्री उदय सामंत यांनी केलेलं विधान हे केवळ विधानसभा निवडणूक पूर्व तयारी नसून राजकीय रणनीती मानली जात आहे. मंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील स्थानिक स्तरावरील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष आपली ताकद, आपला प्रभाव कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उदय सामंत यांनी यावेळी बोलताना पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला भूतकाळात असलेले गतवैभव पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करून द्यायचेच असा पक्का निर्धार त्यांनी व्यक्त केला. याशिवाय आगामी काळामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं शिवसेनेचा भगवामय करण्याचा पक्षाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी मानस असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामध्ये वीरेंद्र मंडलिक यांच्या भाषणाची देखील चर्चा झाली. या राजकीय मेळाव्यात बोलताना वीरेंद्र मंडलिक यांच्या अत्यंत जोशपूर्ण आणि आक्रमक भाषणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वीरेंद्र मंडलिक यांनी देखील येणाऱ्या काळात कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान संजय मंडलिक आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या भक्कम आणि सक्रिय पाठबळामुळे कागलच्या पारंपरिक राजकीय समीकरणात आगामी काळात निश्चितच मोठे आणि निर्णायक बदल पाहायला मिळतील असे स्पष्ट संकेतच मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मंत्री हसन मुश्रीफ यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात असे आक्रमक राजकीय विधान करणे हे शिवसेना पक्षाच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि बदलत्या रणनीतीचे ठळक प्रतीक मानले जात आहे. विशेषतः कागल तालुक्यामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचे संघटन अधिक मजबूत करून प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम मंडलिक गटाकडून करण्यात येत आहे. मंडलिक गटाच्या ताकदीवर मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं हे आव्हान कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि विशेषतः कागलच्या राजकारणात आगामी काळात एक रंजक आणि चुरशीचा संघर्ष निर्माण करणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. धन्यवाद.